नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या नवीन रेसिपीला. आज आपण करणार आहोत मस्त टेस्टी आणि यम्मी अशी पालक पनीर. तर पालक पनीर करण्यासाठी आपण घेतलेला आहे 1 पाव पनीर. तर पनीरचे आपण छान असे छोटे छोटे क्यूब्स करून घेत आहोत. तुम्हाला जसं आवडतील त्याप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे असे तुम्ही पनीरचे काप करून घेऊ शकता. तर मंडळी, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळतील. आणि आपल्या चॅनलवर अगदी सोप्या आणि घरगुती साहित्यात होणाऱ्या अशा टेस्टी रेसिपीज पाहायला मिळतील. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पनीर आपलं हे छान असं कापून झालेलं आहे. आपण आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता आपण भाजीची पूर्वतयारी करून घेऊया. तर आपण इथे छोट्या 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुमची जर मिरची मोठ्या साईजची असेल तर तुम्ही 2 वापरल्या तरीसुद्धा चालतील. तर मिरची आपण एकदम छान अशी बारीक चॉप करून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपण घेऊया एक मोठ्या साईजचा कांदा. तर इथे मी पांढरा कांदा वापरलेला आहे. तुम्ही लाल कांदा वापरला तरीसुद्धा चालेल. आता यावेळेस मी बाजारात मला पांढरा कांदा भेटला होता म्हणून मी घेऊन आले होते, नाहीतर इतर वेळेस मी लालच वापरते. तर आपण हा कांदासुद्धा छान मस्त बारीक चॉप करून घेऊया. आणि मंडळी, आपण जर भाजीची तयारी पूर्ण अगोदर करून घेतली तर भाजी आपली अगदी पटकन 10 मिनटातच रेडी होते. तर इथे आपण घेतलेल्या आहेत 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या. तर आपण लसूणसुद्धा अगदी बारीक चॉप करून घ्यायचं आहे, पण चॉप करायला खूप वेळ लागतो. त्यामुळे मी काय करत आहे, छोट्या किसणीवरती आपला हा लसूण किसून घेत आहे. तुम्हाला चॉप करून आवडत असेल तर तुम्ही चॉप केला तरीसुद्धा चालेल आणि असा किसून घेतला तरीसुद्धा चालेल. किसून फक्त अगदी छान मस्त बारीक होतो आणि लवकर बारीक होतो, त्यामुळे आपण किसून घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण घेऊया 1 इंच अद्रकचा तुकडा. हा छान स्वच्छ सोलून आणि धुवून घेतलेला आहे. हा सुद्धा आपण आता किसून घेऊया. तर मंडळी, आपली रेसिपी आजची अगदी मस्त यम्मी आणि टेस्टी आहे. तर व्हिडिओला जराही स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला आपली रेसिपी नक्की आवडेल. आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. तुम्हालासुद्धा नक्की रेसिपी आवडेल आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की आपली रेसिपी कशी झाली आहे ते. एकीकडे आपण तयारी करत असताना मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं होतं. तर पाणी आपलं छान कडकडीत गरम करायचं आहे. उकळी येण्यासारखं गरम करून घ्यायचं आहे. 1 गड्डी आपण पालकची स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती आपण आता या गरम पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे. अगदी 2 मिनटं आपण ही भाजी वाफवून घेणार आहोत. 2च मिनटं आपण या गरम उकळत्या पाण्यामध्ये वाफवून घ्यायची आहे. आणि आता इथे आपण घेतलेलं आहे हे चिल वॉटर. एका मोठ्या भांड्यामध्ये आपण हे चिल वॉटर घेतलेलं आहे. तर या चिल वॉटरमध्ये आपण ही पालक काढून घालून घ्यायची आहे. तर असं यासाठी करायचं आहे की आपल्या पालकच्या भाजीचा जो रंग आहे तो अगदी तसा ना तसाच ग्रीन राहील, यासाठी आपण हे चिल वॉटरमध्ये घालून घ्यायचं आहे. आपण जर तशीच थंड केली पाण्यामध्ये न घालता तर मग भाजीचा रंग हा गरमीने काळा पडतो आणि आपल्या रेसिपीचा मग रंग काळपट असा दिसतो. त्यासाठी इथे आपण हे थंड पाणी वापरून घ्यायचं आहे. तर थंड पाण्यामध्ये आपण हे चिल वॉटरमध्ये घालून घेतल्यानंतर आपली भाजी लगेचच थंड होते. त्यामुळे आपण याला आता तर थंड झाल्यावरच आपण हे मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचं आहे. कोणतीही गोष्ट तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी गरम गरम वाटायची नाही. नेहमी थंड गोष्टीच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायच्या आहेत, नाहीतर मग आपल्याला इजा होऊ शकते. तर इथे आपण 4 काजू आणि 4 बदाम घेतलेले आहेत. मी या अर्धा तास आधी भिजत घातलं होतं पाण्यामध्ये. तर आपण हे पालकमध्येच वाटून घेऊया. तर काजू आणि बदाम ऑप्शनल आहेत, तुम्हाला हवा असेल तर घाला, नाही घातलं तरीसुद्धा चालेल. तर छान अशी आपली पालकची प्युरी मस्त बारीक वाटून झालेली आहे. तर हे आपण घेतलेली आहे फ्रेश क्रीम. तर ही फ्रेश क्रीम आपण घरातल्याच दुधाची
वरची जी साई येते ती काढून घेतलेली आहे, तीच फ्रेश क्रीम म्हणून आपण इथे वापरून घ्यायची आहे. तर ही साई आपण अशी फेटून घ्यायची आहे, चमच्याने बारीक करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला हिचा वापर फ्रेश क्रीम असा करून घेता येतो भाजीमध्ये. तर आपण घेऊया 2 टेबलस्पून दही. हे फ्रेश दही आहे. तर भाजीची आपण ही पूर्ण पूर्वतयारी करून घेत आहोत. तर आपण 1/4 टीस्पून आपण हे धना पावडर घेतलेले आहे, 1/4 टीस्पून आपण जिरा पावडर घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण 1/4 टीस्पून मिरची पावडर घेत आहोत. आणि आपण घालून घ्यायची आहे थोडीशी हळद अगदी थोडीशी घालून घ्यायची आहे. एक दोन चिमूटभर असं आपण घालून घ्यायचे आहे. आणि आता हे सर्व मसाले आपण छान दह्यामध्ये फेटून घेऊया. पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. दहीसुद्धा अगदी छान फेटून घ्यायचं आहे, कुठेही गाठी ठेवायच्या नाहीत. पूर्ण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. आणि दही फ्रेशच वापरा. अगदी आंबट असेल तर नका वापरू. फ्रेश दही वापरलं तर ते अगदी कमी आंबट असतं आणि भाजीला चवसुद्धा एकदम छान येईल. तर आपलं हे मस्त दही फेटून झालेलं आहे. एकीकडे आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. 2 मोठे चमचे आपण तेल घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण फोडणीला घालून घेतलेलं आहे 1/4 टीस्पून जिरं तडतडलं की मग आपण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे ग्रेट केलेला लसूण, ग्रेट केलेलं अद्रक आणि या बारीक चॉप करून ठेवलेल्या ज्या हिरव्या मिरच्या होत्या त्या घालून घ्यायच्या आहेत. हे सर्व आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तेल आपलं छान कडकडीत गरम झालं होतं, त्यामुळे हे लगेचच व्यवस्थित असं छान भाजून झालेलं आहे. तर यामध्ये आता आपण घालून घेऊया बारीक चॉप करून घेतलेला कांदा. तर कांदासुद्धा आपण छान भाजून घ्यायचा आहे, गोल्डन ब्राऊन भाजून घ्यायचा आहे. अगदी 3 ते 4 मिनटामध्ये आपला कांदा हा मस्त असा भाजून झाला. तुम्ही बघू शकता आपला कांद्याचा रंग आता छान बदललेला आहे. तर त्या कांद्याचा रंग बदलल्यावर आपण इथे घालून घ्यायचं आहे 1 टीस्पून बेसन पीठ. तर बेसन पीठसुद्धा आपण या कांद्यामध्ये व्यवस्थित असं छान परतवून घेऊया, भाजून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आपला कांदा आणि बेसन पीठ छान भाजलेला आहे. त्यानंतर आपण इथे घालून घ्यायची आहे ही दह्यामध्ये मसाले मिक्स करून घेतलेली पेस्ट. तर ही पेस्ट आपण छान 2-3 मिनटं परतवून घ्यायची आहे. जरा तेल सुटेपर्यंत आपण या पेस्टला भाजून घ्यायचं आहे. व्यवस्थित हलवत राहायचं आहे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आपल्या ह्या सर्व साहित्याला व्यवस्थित असं तेल सुटतं. एकदम छान असं तेल सुटलं की मग आपण भाजी घालणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अगदी छान अशी आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. त्यानंतर आपण इथेही पालक प्युरी घालून घेतलेली आहे. आता थोडंसं पाणी आपण घालून घेऊया. जे भांड्यामध्ये जी पालक आहे तेवढंच पाणी आपण इथे घालून घेणार आहोत. तर ही भाजी 4 व्यक्तींसाठी करत आहे मी. आरामशीर 4 ते 5 व्यक्ती आरामशीर खातील एवढी क्वांटिटीची भाजी ही आपली घरातच रेडी होते. तर पालक घातल्यावर आपण पालक मिक्स करून घेतल्यावर मसाल्यामध्ये आपण हे पनीर घालून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पनीर तळून फ्राय करून घेऊन घातलं तरीसुद्धा चालेल. तर मी इथे हे असंच घालत आहे. आता आपण घालून घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ आणि भाजी छान आपण उकळवून घ्यायची आहे. भाजीला आपली जराशी उकळी फुटली की आपण याच्यामध्ये घालून घेऊया थोडासा गरम मसाला पावडर. आपण अगदी 1/4 टीस्पूनचा पण थोडासा अर्धाच घातलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपण आता इथे घालून घेऊया थोडीशी कसुरी मेथी. हातावरती चोळून घ्यायची आहे आणि मग घालून घ्यायची आहे. कसुरी मेथी ऑप्शनल आहे, तुम्ही घातली तरीसुद्धा चालेल आणि नाही घातली तरीसुद्धा चालेल. तर मस्त अशी आपली भाजी एकदम मस्त ग्रीन अशी रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे.
आणि सर्वात शेवटी आपण घालून घ्यायची आहे ही फ्रेश क्रीम. तर मंडळी, रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.